चंद्रपूर महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत शुक्रवारी तुफान गोंधळ पाहायला मिळाला। विशेष म्हणजे स्वतःच्या पक्षातील भाजप नगरसेवकांनीच महापौरांवर पदाची चोरी आणि बेईमानी केल्याचा गंभीर आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली। चंद्रपूर शहर महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय विशेष सभा आज पार पडली। यावेळी स्थायी समिती सभापती मनस्वी संदीप गिऱ्हे यांनी महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्प सभागृहासमोर सादर केला। यानंतर महापौर संगीता खांडेकर यांनी सभागृहात नेता, विरोधी पक्षनेता आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची नावे जाहीर केली। मात्र सभागृह नेतेपदी जयश्री जुमडे यांचं नाव जाहीर होता सभागृहात एकच गोंधळ उडाला। भाजप नगरसेवकांनी महापौरांनी सादर केलेल्या नावाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी सुरू केली। इतर महानगरपालिकांमध्ये गटनेता हा सभागृह नेता असतो अशी परंपरा असल्याचा मुद्दा उपस्थित करत नगरसेवकांनी शेखर शेट्टी यांचं नाव पुढे केलं होतं असा दावा करण्यात आला। महापौरांनी बहुसंख्य नगरसेवकांच्या मताला डावलत निर्णय घेतल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी स्वपक्षीय महापौरांवरच पदाची चोरी आणि बेईमानी केल्याची जोरदार टीका केली। या गदारोळामुळे काही काळ सभागृहात तणाव निर्माण झालं होतं। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले असून पक्षातील वाद अधिक तीव्र झाल्याचं दिसून येत आहे। आज भारतीय जनता पक्षाच्या 26 नगरसेवकांनी सही करून महापौरांना निवेदन दिलं। त्यामध्ये असं सांगितलं की जो गटनेता आहे चंद्रशेखर शेट्टी यांना सभागृहाचं नेता करायचं म्हणून। भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रामध्ये जेवढे महानगरपालिका निवडून आल्या, अकोला असो, अमरावती असो, ज्या कोणत्या, त्या प्रत्येक ठिकाणी गटनेता हा सभागृह नेता झालेला आहे। आम्ही अशा पद्धतीचं पत्र दिलं, पण आज आमसभेमध्ये महापौरांनी आम्ही दिलेलं नाव न सुचवता दुसरं नाव सुचवलं। आमच्या सभागृह नेत्याच्या नावाची महापौरांनी चोरी केली आणि बेईमानी सुद्धा केली। जेव्हा की पक्षाचं ठरलं होतं की शेखर शेट्टी यांना सभागृह नेता करायचं म्हणून, हेतू पुरस्पर आम्हाला अंधारात ठेवून आज महापौरांनी अजेंड्यावर विषय नसताना सुद्धा सभागृह नेता हे नाव दुसरं गेलंय।